नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. काल कालिदास दिन साजरा झाला. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानु वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श. ही मेघदूत या महाकाव्याची खंडकाव्याची प्रारंभिक ओवी आहे, प्रारंभिक श्लोक आहे. हा कालिदासाने आषाढातल्या पहिल्या दिवशी आकाशात जमलेल्या काळ्या सावळ्या निळ्या मेघांना, पाण्याने भरलेल्या ढगांना पाहून त्याला, त्या यक्षाला त्याच्या प्रिय पत्नीची आठवण झाली आणि त्याने मेघदूत हे काव्य त्या दिवशी सुरुवात केलेली आहे. आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघदूताला प्रारंभ झाला आहे आणि जे मेघदूत निसर्ग सौंदर्याचा एक उत्तम नमुना आहे आणि अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेलं कालिदासाचं एक अत्यंत अलंकृत असं, वाङ्मयाला अलंकृत करणारं महाकाव्य आहे. ते काल लिहिलं गेलं म्हणून त्या आषाढातला पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा होतो. या कालिदास दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते मनपूर्वक. यासाठी शुभेच्छा आहे की या संस्कृत भाषेचं तुम्ही अध्ययन करा, कारण आपली भारतीय संस्कृती केवळ संस्कृत भाषेतच बद्ध आहे. आपले वेद, उपवेद, श्रुती, स्मृती, पुराण, भगवद्गीता सगळी स्तोत्र संस्कृतमध्ये आहे, ज्यामध्ये आपली भारतीय संस्कृती ऋषीमुनींनी सांगून ठेवली आहे. संस्कृती ही संस्कृताश्रिता, म्हणून संस्कृतचं उत्तम अध्ययन करा यासाठी शुभेच्छा देते. आणि ह्यानंतर आपण आपल्या ज्ञानेश्वरीकडे वळणार आहोत, ज्यामध्ये आपला 6वा अध्याय सुरू आहे. आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय, हा ज्यातला कळस श्लोकाला आपण स्पर्श केला होता मागच्या प्रवचनामध्ये. आपण कळस श्लोक पाहून भगवद्गीता पूर्ण केली आहे, पण भगवद्गीता तिच्यावरती माऊलींचा अनुवाद आणि निरूपण आणि टीका आहे, त्या 15 ओव्या आपल्या राहिलेल्या आहेत. त्यांना आपण आज प्रारंभ करू आणि कदाचित आज आपण 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. योगेश्वराची कृपा असेल, माऊलींची कृपा असेल तर आज आपला 6वा अध्याय पूर्ण होणार आहे. व्यास महर्षींचं नमन करूया. नमस्ते भगवन् व्यास सर्वशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत. व्यास महर्षी त्यांच्या व्यासपीठाला शिरसाष्टांग नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. आज सोमवार आहे. शंभू महादेवांचं स्मरण तर झालंच पाहिजे. शिवाय गौरी वदनाब्दवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उत्तरेकडे मुख करून कैलासाप्रती प्रत्याभिमुख होऊन आपण शिवपार्वतीचे शुभाशीर्वाद घेऊया श्रोते हो. यानंतर शंभूशंकर ज्यांचं नाम सतत स्मरतात, नाम महिमा सांगतात, त्या श्रीरामांना, त्या अयोध्यापतीला, त्या सीतापतीला आपण नमस्कार करू, त्यांचं स्मरण करू. लसत नेत्रकमलं चलच्चरणकमलं नमन्नित्यज्येष्ठं सत्यवचनं गरिष्ठं ददच्चण्डदण्डं खलं रावणं यो सीतापतिं रामचन्द्रं नमामि. सीतापतिं राघवं तं नमामि. श्रीरामचंद्रांचे शुभाशीर्वाद घेऊया. यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्ण ज्यांनी गीता आपल्या हाती दिली आहे त्यांना नमस्कार करायचा आहे. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आम्ही सगळे, आपण सगळे श्रीकृष्णाला नमस्कार करीत आहोत. त्यांचे शुभाशीर्वाद, त्यांचे कृपाशीर्वाद, त्यांची सोबत घेऊन आपण ज्ञानोबा माऊलींचं स्मरण करणार आहोत. ज्ञानोबा माऊली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
ह्या भक्ती मंदिराचा कळस ज्या ज्ञानदेवांनी रचला त्या ज्ञानदेव माऊलीला आपण शिरसाष्टांग नमस्कार करूया आणि त्यांनीच लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाला आपल्याला आज त्याच्या समाप्तीकडे वळायचं आहे. आपल्या मागच्या प्रवचनामध्ये 482 ओव्या झालेल्या होत्या. 481 ओव्या झालेल्या होत्या आणि आता आपल्याला 482 क्रमांकाची ओवी सुरू करायची आहे. गीतेचा 47वा श्लोक संपलेला आहे आणि आता माऊलींच्या आपल्याला 15 ओव्या संपवायच्या आहे. त्याच्यापैकी आता 482 क्रमांकाची ओवी मी वाचणार आहे. अगा योगी जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो जो आत्मसंयम योगी आहे, ज्याला आत्मसंयम प्राप्त झाला आहे, आत्मसंयम योग, तो योगी कसा आहे? तो योगी जो म्हणजे त्याला काय म्हटलं पाहिजे? देवांचा देव. तो देवांचा देव आहे. ज्याला आत्मसंयम योग प्राप्त झाला आहे तो देवांचा देव आहे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य माझं सुख सर्वस्व तो आहे, माझं चैतन्य तो आहे, असं साक्षात परब्रह्म सांगत आहे. साक्षात भगवान कृष्ण बोलतात ते अर्जुनाला की अरे असा आत्मसंयम योगाला प्राप्त झालेला जो योगी असतो तो देवांचा देव म्हणायचा आहे त्याला. तो जरी मनुष्य जीवन जगत असला तरी देवांचा देव आहे. माझं सुख सर्वस्व तो आहे. काय असे म्हणजे सोन्याच्या अक्षरांनी इतिहासात लिहून ठेवावे अशी ही ओवी आहे श्रोते हो. भगवंत साक्षात सांगताय की आत्मसंयम योगी माझं सुख सर्वस्व आहे. सुख सर्वस्व, आपलं सर्व सुख काय असतं? आपल्याला सुखात सर्वस्व केव्हा वाटतं हा विचार करायचा आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं सुख सर्वस्व कोण आहे? तर हा आत्मसंयम योगी चैतन्य तो माझं चैतन्य आहे, असं आत्मसंयम योगाची मुक्तकंठाने स्तुती केलेली आहे. आता ह्यानंतर आपल्याला ओवी क्रमांक 483 पाहिजे. तेथ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. आता त्या आत्मसंयम योगाचं आणि परब्रह्माचं अद्वैत, त्यांची समरसता, त्यांची सायुज्यता, त्यांचं ऐक्य भगवंत म्हणजेच माऊली त्यांच्या उत्तुंग प्रतिभेतनं निघालेल्या शब्दांनी मुक्तकंठाने वर्णन करतील की तो योगी आणि परब्रह्म कसं एकरूप आहे. त्या योग्याच्या ठिकाणी भजन भजता भजावे. आता तिथे त्या योग्याच्या ठिकाणी भजन करणारा, नंतर भजन आणि ज्याचं भजन केलं जात आहे असं, अशी त्रिपुटी एक होऊन जाते. त्याला त्रिपुटी म्हणतात. जसं उपासना करणारा, ती उपासना आणि उपास्य दैवत एकरूप होऊन जातात, तसं इथे भजन म्हणजेच उपासना. इथे तो उपासक योगी, तो जी उपासना करतो ती उपासना आणि ज्याची उपासना केली जाते ते परब्रह्म, यांची त्रिपुटी होते. एकत्र होतात, ते वेगळे राहतच नाही. जसं काशीला गंगा यमुना सरस्वती एकत्र आहे, तिथे तरी सरस्वतीची एक काळसर सीमारेषा दिसते. गंगा यमुना अद्वैत आहे पण सरस्वती दिसते वेगळे. तसं इथे नाही आहे. इथे उपासक योगी, तो जी उपासना करतो ती आणि ज्याची उपासना करतो ते तिघं ते एकरूप होतात. हे भक्ती साधन जे आघवे, हे जे 3 भक्ती साधन आहे ते सगळे मीची जाहलो अनुभवे अखंडित. त्याच्या अनुभवाने ते सगळं मीच झालो आहे अखंडितपणे, शाश्वतपणे. त्या योग्याला आलेल्या आत्मप्रचितीच्या अनुभवामुळे तो उपासक, तो करतो ती उपासना आणि माझी उपासना करतो ते उपास्य दैवत, आम्ही सगळे त्याच्या अनुभवामुळे शाश्वतपणे एकरूप होऊन जातो. अखंडित शब्दाला महत्त्व आहे. शाश्वत ही एकरूपता आमची राहते. फक्त योग्याला आत्मसंयम योग प्राप्त करावाच लागतो. ओवी क्रमांक 484 अद्वैत दाखवत आहेत. आत्मसंयम योग आणि परब्रह्म यांची समरसता, सायुज्यता वर्णन केली आहे. ओवी क्रमांक 484 मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. आता आम्हा प्रीतीचे, आम्हा दोघांच्या प्रेमाचं, आम्ही दोघं म्हणजे कोण? आम्ही दोघं म्हणजे परब्रह्म आणि आत्मसंयम योगी. परब्रह्म आणि आत्मसंयम योगी, परब्रह्म आणि आत्मसंयम योगी. आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली, निर्वचे, आमच्या दोघांचं जे एकमेकात प्रेम असतं,
परब्रह्म आणि आत्मसंयमयोगी आमची आपसात जी प्रीती असते, जे प्रेम असतं, जी एकरूपता असते, जी समरसता असते, ती निर्वचे. त्याला बोलायला शब्द नाही आहे. माऊली सांगतात आहे, अद्वैताचं वर्णन करायला शब्द नाहीत. म्हणजे किती आत्मसंयमयोगी श्रेष्ठ पदावर आरूढ झाला आहे याची आपण कल्पना करू शकतो श्रोतेहो. साक्षात श्रीकृष्ण म्हणताय की त्याच्या आणि माझ्यामध्ये जे प्रेम आहे, जे अद्वैत आहे, त्याचं वर्णन करायला शब्दच नाही हो. सरस्वती माता म्हणते नेती नेती, श्रुती स्मृती म्हणतात नाही नाही, याचं वर्णन आम्ही करू शकत नाही, शब्द नाही आहे तिथे, निर्वचे. ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रा, आमच्यात जे प्रेम आहे ते वर्णन करायला शब्द नाही. ती अवस्था आमच्या दोघांच्या प्रेमाची एकरूपतेची अवस्था वर्णन करण्यासारखी राहत नाही. ऐसे नव्हे गा तो नव्हे, तो विषय तो प्रसंग वर्णन करण्याचा राहत नाही रे. निर्वचय निशब्द अवस्था आहे, निशब्द अवस्था आहे. निशब्द अवस्था ही सर्वश्रेष्ठ अवस्था असते जर दोघंही जण त्या अवस्थेला पोचले असतील तर. अर्थ पुन्हा एकदा पहा, त्याचं आणि माझं प्रेम, त्याचं आणि माझं एकत्व, आमची प्रीती बोलण्याला शब्द मांडण्याजोगी राहत नाही रे सुभद्रापती. अरे सुभद्रेच्या पती असलेल्या अर्जुना, आत्मसंयमयोगी आणि मी परब्रह्म, आमच्या दोघांचं जे अतूट एकत्व झालेलं प्रेम आहे, त्या प्रेमाला वर्णन करायला शब्द नाही. तो विषय वर्णन करण्याचा नाही, म्हणजे मी त्याबद्दल तुला सांगूच शकत नाही. ती समोरच्यांनी समजून घेण्याची अवस्था आहे. ओवी क्रमांक 485. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजी उपमा, तरी मी देहतो आत्मा हेची होय. आता तुला तर वर्णनच करायचं असेल, त्याचं वर्णनाला शब्द तर नाहीच, हे सांगितलंच आहे. पण आमच्या एकवटलेल्या प्रेमाला, एकवटलिया, आमच्या एकवटलेल्या प्रेमाला, परब्रह्म आणि आत्मसंयमयोगी यांचं प्रेम एकरूप झालं आहे. यांच्या एकवटलेल्या प्रेमाला जरी पाडे पाहिजी उपमा, पाडे म्हणजे तुल्यबळ, अगदी समान. अगदी तुला जर समान उपमा पाहिजे असेल की आमचं प्रेम कसं आहे, तरी आता ते कोणती उपमा देता येईल? मी देह तो आत्मा, मी देह असेल तर तो आत्मा आहे, तो देह असेल तर मी आत्मा आहे, हीच उपमा देऊ शकतो. श्रोते हो, किती थक्क होण्यासारखी गोष्ट आहे. काय परब्रह्माला आत्मसंयमयोगी केवढा प्रिय आहे हो. दूतन प्राण एक हमारे. आमच्या जर आत्मसंयमयोगी आणि परब्रह्म यांच्या अद्वैताला, प्रेमाला उपमा द्यायचीच झाली या जगात, तर एकच उपमा आहे. तो देह असेल तर मी त्याचा आत्मा आहे, मी देह असेल तर तो माझा आत्मा आहे. इतकं आमचं अद्वैत आहे. जसं देहा वाचून आत्म्या नाही, आत्म्या वाचून देह नाही, तसं आम्ही आहोत रे. ही एकच उपमा त्याला आम्ही देऊ शकतो. सुंदर आहे श्रोते हो, सुंदर आहे. मी देह तो आत्मा म्हणजे अगदी तो आत्मसंयमयोगी त्या परमेश्वराच्या ठिकाणी चित्त स्थिर अगदी एकरूप करतो, म्हणून म्हटलं मी देह तो आत्मा. आता कर्मयोगी माणसं परमेश्वराच्या ठिकाणी आपलं कर्म स्थिर करतात, ज्ञानयोगी ज्ञान स्थिर करतात, आणि हा भक्तियोगी मात्र काय करतो? आपलं भक्तियुक्त मन परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर करतो. म्हणून सगळ्या कर्मयोग, ज्ञानयोग, कुठल्याही योगापेक्षा भक्तियोगाला भगवंतांनी महत्त्व दिलेलं आहे. ओवी क्रमांक 486. ऐसे भक्त चकोर चंद्रे, बोलिले गुणसमुद्रे, त्रिभुवनैक नरेंद्रे, संजय म्हणे. आता इथे कृष्णाचं बोलणं संपलेलं आहे. आता कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते संजय धृतराष्ट्राला जसं तसं सांगतोय. ही ओवी संजयाची आहे. संजय म्हणे, काय म्हणतोय संजय? ऐसे, ऐसे म्हणजे असं, भक्त चकोर चंद्रे, कृष्णाचं विशेषण आहे. भक्तांच्या म्हणजे चकोररूपी भक्तांना चंद्र असलेल्या कृष्णाने असे म्हटल्यावर, भक्त चकोर चंद्रे म्हणजे कृष्णाचे भक्त म्हणजे सगळे चकोर आहे आणि कृष्ण म्हणजे चंद्र आहे. जसं चकोराला चंद्रातल्या अमृतकिरणांची तहान असते, त्या अमृतकिरण प्राशन केल्यावर चकोर तृप्त होतो, तसं कृष्णाच्या भक्तरूपी चकोरांना कृष्णरूपी चंद्राची कृपा पाहिजे आहे. ती कृपावृष्टी झाली की भक्त तृप्त होतात.
म्हणून भक्तांसाठी, चकोररूपी भक्तांसाठी चंद्र असलेल्या श्रीकृष्णाने असे म्हटल्यावर, बोलिले गुणसमुद्रे, गुणांचा महासागर असलेल्या कृष्णाने असे म्हटल्यावर, त्रिभुवन एक नरेंद्रे, त्रिभुवनाचा एकमेव सम्राट असलेल्या कृष्णाने, म्हणजे तिन्ही विशेषणं कृष्णाची आहे. भक्त चकोर चंद्रे, गुणसमुद्रे, त्रिभुवनैक नरेंद्रे, ही तिन्ही विशेषणं तृतीया आहेत. ने ईशी म्हणजे चकोररूपी भक्तांसाठी चंद्र असलेल्या कृष्णाने असे म्हटल्यावर, गुणांचा महासागर, सद्गुणांचा महासागर असलेल्या कृष्णाने असे म्हटल्यानंतर, आणि त्रिभुवनाचा एकमेव सम्राट अनभिषिक्त स्वामी असलेल्या कृष्णाने असे म्हटल्यावर, प्रत्येक विशेषणामध्ये खोल अर्थ दडलेला आहे. श्रोते हो, भक्त चकोर चंद्रे, भक्तांना चकोर म्हटलं आहे का? कारण चकोराला दुसरं काहीच नको असतं, चंद्राचे किरणच पाहिजे असतात. तसं कृष्णाच्या भक्तांची कृष्णावर अनन्या अव्यभिचारिणी भक्ती असते. त्यांचं दुसरीकडे कुठेच लक्ष नसतं. वासुदेवच सर्वमिती अशी त्यांची भक्ती असते, म्हणून त्यांना चकोर म्हटलं आहे. गुणांचा समुद्र म्हटलं आहे, महासागर. नदी म्हटली नाही आहे, गंगा नदी म्हटली नाही आहे, आकाश म्हटलेलं नाही आहे, गुणसमुद्र म्हटलं आहे. कारण समुद्रामध्ये रत्नांचं अमूल्य भांडार शाश्वत असतं. लोकांनी किती रत्न घेऊन जाईना, पुन्हा त्याच्यात असतातच. किती रत्न न क्षतीही, समुद्राला फरक पडत नाही, कारण तो गुणांचा रत्नांचा महासागर आहे. तसं हे भगवान श्रीकृष्ण गुणांचे महासागर आहे आणि त्रिभुवनाचे, स्वर्ग पृथ्वी पाताळाचे ते एकमेव स्वामी आहेत. असे कृष्ण असे बोलले, असं संजय म्हणे. असं संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं. कृष्णाची तिन्ही विशेषणं उत्तम आहेत. ओवी क्रमांक 487. तेथ आधीपासुनी पार्था, ऐकिजे ऐसीची आस्था, दुणावली हे यदुनाथा भावो सरले. तेथ आधीपासुनी पार्था म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी, संजय धृतराष्ट्राला सांगतो बरं का, अर्जुनाच्या ठिकाणी ऐकिजे ऐसीची आस्था, त्याला निरूपण ऐकण्याची आधीच प्रथमपासून अर्जुनाला आवड होती, आस्था होती. मग आता दुणावली हे यदुनाथा, आणि त्या कृष्णाच्या निरूपणामुळे ती दुणावली म्हणजे दुप्पट वाढली, असे भगवंताला, असे यदुनाथा म्हणजे यदुनाथाला म्हणजे कृष्णाला भावो सरले, असे त्याच्या मनात विचार आले, भाव आले. सरले म्हणजे आले, मराठीत सरले म्हणजे आता आपण म्हणतो सरले म्हणजे संपलं नाही आहे, असे भाव त्याच्या मनात आले. कोणाच्या? यदुनाथाच्या. कोणते विचार मनात आले त्याच्या? की ह्या पार्थाला आधीपासून म्हणजे पहिल्यापासून, लहानपणापासून ऐकिजे, निरूपण ऐकत राहायचं, उपदेश ऐकत राहायचा, समोरच्याचं चांगलं बोलणं ऐकत राहायचं, अशी आस्था होती. कृष्णाने लहानपणापासून अर्जुनाला पाहिलं आहे, मग या अर्जुनाला लहानपणापासून निरूपण ऐकण्याबद्दल आस्था होती, आणि आता तर ती वाढलीच आहे. मी आत्मसंयमयोग त्याला सांगतोय तर तो ऐकतोय. दुणावली, दुप्पट झाली आहे ती आस्था, असा विचार यदुनाथाच्या मनात आला, कृष्णाच्या मनात आला, असं धृतराष्ट्राला संजय सांगतो आहे. अर्जुनाची आस्था वाढली आहे असा त्याचा अर्थ आहे. ओवी क्रमांक 488. की सावियाची मनी संतोषला, जे बोला आरिसा जोडला, तेणे हरिखे आता उपलविला निरूपिल. संजयाचंच वाक्य आहे. की सावियाची मनी संतोषला, माझ्या निरूपणाला सावियाची म्हणजे खरोखर इतकं समाधान झालं आहे त्याला माझ्या निरूपणाने. संजय धृतराष्ट्राला सांगतोय, कृष्णाच्या मनातला विचार आहे हा. सावियाची मनी संतोषला, खरोखर माझ्या निरूपणाने मनात त्याला आनंद झाला आहे. जो बोला आरिसा जोडीला, आणि तो माझ्या निरूपणाला जणू काय अर्जुन आरसाच झाला आहे. आरिसा जाहला, माझ्या निरूपण ऐकताना अर्जुन आरसा झाला आहे. आरशामध्ये आपलं जसंचं तसं प्रतिबिंब दिसतं, तसं माझं निरूपण जसंचं तसं त्याच्या मनात उतरलं आहे. जसंचं तसं शुद्ध नितळ मन, बीज पेरलं रे पेरलं की अंकुर आलाच, त्याला मधुर फळं लागलीच. आरसा झाला आहे अर्जुन. मी जसं निरूपण करतोय तसंचं तसं त्याच्या मनामध्ये ते आलेलं आहे. तेणे हरिखे आता उपलविला निरूपण, त्यामुळे हर्ष झालेला. हरिखे उपलविला म्हणजे हर्षाने अतिशय आनंदित झालेला किंवा हर्षाने बेभान झालेला कृष्ण निरूपिला, आता पुढचं निरूपण करेल. म्हणजे कृष्णाच्या मनातला हा विचार
धृतराष्ट्राला सांगितला जातो आहे संजयाकडनं की माझ्या निरूपणाचा हा अर्जुन म्हणजे आरसाच झालेला आहे. आरशात जसं जसंच्या तसं प्रतिबिंब दिसतं ते तसंच त्याच्या मनामध्ये उतरलेलं आहे. हे पाहून भगवंताला कृष्णाला अतिशय आनंद झालेला आहे. उपलविला म्हणजे रोमांचित झालेला आहे तो आनंदाने कृष्ण की अर्जुनाच्या मनात निरूपण उतरलं आहे आणि आता तो पुढचं निरूपण करेल असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणजे पुढे भगवंत निरूपण पुढच्या अध्यायात करणार आहे. ओवी क्रमांक 489. तो प्रसंग आहे पुढा जेथ शांत दिसेल उघडा जो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा. आता पुढचं जे निरूपण करणार आहे तो प्रसंग आहे पुढा. तो प्रसंग पुढे आहे म्हणजे पुढच्या 7व्या अध्यायात तो प्रसंग आहे. पुढा म्हणजे पुढे. जेथ शांत दिसेल उघडा तिथे स्पष्टपणे शांत रस दिसणार आहे. गीतेमध्ये शांत आणि अद्भुत 2 रस आहे. शांताची घरी अद्भुत पाहुणा. शांत रस आणि अद्भुत रस 2 आहेत. तर पुढच्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये शांतरस उघडा म्हणजे स्पष्ट दिसणार आहे. अक्षर ब्रह्मयोगो नाम नाही आता पुढचा 7वा अध्याय आहे. ज्ञान विज्ञान योगो नाम 7मोध्याय. त्याच्यामध्ये शांतरस स्पष्टपणे दिसणार आहे. तो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा. तो 7वा अध्याय काय आहे? तत्त्वज्ञानाच्या बीजाला अंकुर पालवी फोडणार आहे. त्याला म्हटलं आहे पालवी जेल म्हणजे पालवी फोडणारा तो 7वा अध्याय. कशाला? प्रमेय म्हणजे तत्त्वज्ञान, बीज म्हणजे बी. तत्त्वज्ञानाच्या बीजाला अंकुर फोडणारा, शांतरस स्पष्ट करणारा पुढचा अध्याय, पुढचा प्रसंग आहे. म्हणजे 7व्या अध्यायाचं हे थोडं वर्णन आहे. ओवी क्रमांक 490. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे. आता 7व्या अध्यायाबद्दल म्हणतात ते ओवी क्रमांक 490. कारण जे सात्विकांचे निवडपे शांतरसामध्ये सात्विक गुण असतो. त्या सात्विक गुणाच्या वडपे, वडप शब्द आहे. वडप म्हणजे वृष्टी बरसात. त्याची तृतीया वृष्टीमुळे, वृष्टीने. कारण शांतरसामध्ये सात्विक गुण असतो त्याच्या वृष्टीने गेले आध्यात्मिक खरपे म्हणजे सात्विक वृष्टी झाली, सात्विक गुणाची वृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे अंतःकरणातील वासनारूपी खरपे. खरपे म्हणजे ज्याला आपण तण म्हणतो. तण वाढलेलं, विनाकारण वाढलेलं तण असतं किंवा ढेकळं असतात मातीची जी शेतीला त्याचा अडथळा होतो. ती ढेकळं फोडावी लागतात. पण जर वृष्टी झाली तर ती ढेकळं आपोआप विरतात. मग इथे म्हटलं आहे शांतरसातल्या सात्विक गुणाच्या वृष्टीमुळे ती अध्यात्म मार्गात खरपे असलेली ढेकळं जी असतात ती सहजे निडारले वाफे, ती विरली. आणि वाफे कशाचे आले? चतुरचित्ताचे, सात्विक चित्ताचे वाफे तयार झाले. मनरूपी वाफे म्हणजे त्या मनामध्ये सात्विक गुणाची वृष्टी झाली, शांतरसातल्या सात्विक प्राणाची वृष्टी झाली आणि मनामध्ये अध्यात्मासाठी अडथळा असलेली जी ढेकळं होती ती ढेकळं त्या वृष्टीमुळे विरली आणि मग तिथे ते मन म्हणजे सात्विक गुणाचे वाफे तयार झाले. म्हणजे मनाची सात्विक गुणाची भूमी तिथे तयार झालेली आहे. 7व्या अध्यायाबद्दल सांगत आहेत. आता ओवी क्रमांक 491. वरी अवधानाचा वाफसा लाधला सोन्या ऐसा म्हणून पेरावया दिवसाशी निवृत्तीसी. आता काय झालं आहे? मन तयार झालं आहे, सात्विक मन तयार झालं आहे. वर अवधानाचा वाफसा, अवधान म्हणजे श्रवण. श्रवण करण्याची ऊब त्याला मिळाली आहे. त्याला ऊब मिळावी लागते ना, जमिनीत बी पेरलं की त्याला ऊब मिळावी लागते. मग इथे श्रवणाची ऊब मिळाली आहे. लाधला सोन्यासारखी, कारण श्रीकृष्ण सांगताय त्यामुळे श्रवण सोन्यासारखं आहे. त्या सोन्यासारख्या श्रवणाची ऊब त्या मनाला मिळाली. म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. आता निवृत्ती म्हटलं आहे म्हणजे आता पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. दिवसा शब्द आलेला आहे. सोन्यासारखी त्याला ऊब मिळाली म्हणून निवृत्तीनाथांना दिवसा म्हणजे हुरूप वाटतो आहे निरूपण करायला. म्हणून पेरावया, बी पेरायला म्हणजे निरूपण करायला. निरूपणाचे शब्द मनामध्ये पेरायला, कारण आता मन तयार झालं आहे, सात्विक वाफा तयार झालेला आहे आणि श्रवणाची ऊब त्याला मिळाली आहे सोन्यासारखी कृष्णाच्या बोलण्याची. आणि त्यामुळे निवृत्तीनाथांना इथे आता
हुरूप आला त्या मनामध्ये निरूपणाचं बी पेरण्याचा. म्हणजे 7व्या अध्यायातलं निरूपणाचं बी पेरायला मन तयार झालं आहे असा अर्थ आहे श्रोते हो. आता इथे निवृत्तीसी म्हटलेलं आहे, श्री निवृत्तीसी. इथे निवृत्ती म्हणजे त्यांचे गुरु तर आहेच, पण माऊली निवृत्ती ह्या शब्दाबरोबर ब्रह्मविद्या असं म्हणतात. म्हणजे निवृत्तीनाथांना ते साक्षात ब्रह्मविद्याच मानतात. त्यामुळे इथे निवृत्ती शब्दाचा अर्थ काय आहे? ब्रह्मविद्या. त्यांनी अमृतानुभव ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की गुरु म्हणजे साक्षात ब्रह्मविद्याच आहे. म्हणून जेव्हा जेव्हा ते निवृत्ती म्हणतात तेव्हा त्यांचं दुसरं नाव आहे ब्रह्मविद्या. म्हणून श्री गुरु आपल्या शिष्यावर जेव्हा एका निष्ठेने डोक्यावर हात ठेवतात तेव्हा शिष्याला ब्रह्मज्ञान होतं. निवृत्तीनाथांनी असं ज्ञान माऊलींना दिलं आहे. म्हणून इथे निवृत्तीसी म्हणजे ब्रह्मविद्येला तिथे हुरूप येतो या शिष्याला ज्ञान सांगायला. मी पुन्हा एकदा अर्थ सांगते 491 क्रमांकाच्या ओवीचा, की त्या सात्विक मनाला श्रवणाची ऊब मिळते सोन्यासारखी आणि मग ब्रह्मविद्येला बी पेरायला हुरूप येतो. ओवी क्रमांक 492. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. ज्ञानदेव महाराज म्हणतात मी बी पेरण्याचं निमित्त आहे. चाड म्हणजे निमित्त किंवा इच्छा म्हणू आपण, की मी बी पेरण्याची इच्छा नुसती केली की मला ज्ञान द्या. बी पेरायचं म्हणजे काय? ज्ञानरूपी बी माझ्या मनात पेरा अशी मी इच्छा व्यक्त केली. सद्गुरूंनी केले कोडे. इच्छा व्यक्त केल्यावर सद्गुरूंनी माझ्या निवृत्तीनाथांनी आश्चर्यच केलं. आश्चर्यकारक त्यांनी कृपा केली माझ्यावर. काय केलं? माथा हात ठेविला. माझ्या डोक्यावर हात ठेवला. काय मी फक्त माझ्या निवृत्तीनाथांना इच्छा व्यक्त केली हो की मला ज्ञानाचं बीज माझ्या मनात पेरा. मी इच्छा व्यक्त करतो काय, आणि माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. आणि काय झालं आश्चर्य? बीजची जावाईले. ते बीजच अंकुरून आलं माझ्या मनामध्ये. मी नुसतं बी पेरायला सांगितलं होतं, त्यांनी हात ठेवल्याबरोबर त्या बीजाला अंकुर फुटले आणि त्या अंकुराचा हा वृक्ष झाला. त्यातून ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव आले. ही सगळी माझ्या गुरुची कृपा आहे. गुरुची कृपा आहे. निवृत्ती दास आहे मी. माऊलींची कृतज्ञता शिगेला पोचलेली आहे. निवृत्तीनाथांनी त्यांना मस्तकावर हात ठेवून स्पर्श ऊर्जा दिली होती आणि त्यामुळे हे सगळं घडतं आहे असं माऊली म्हणतायत. ओवी क्रमांक 493. म्हणवुनी येणे मुखे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचेची लागे, हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. माऊली काय म्हणतात आहे? म्हणवुनी येणे मुखे जे निघे. माझ्या या मुखातून जे जे बाहेर पडतं आहे, माझ्या शब्दातून जे जे मी पुढे मांडतोय, संतांच्या हृदयी साचेची लागे. ते संत श्रोत्यांच्या, हे सगळे श्रोते जे बसले आहेत हे सगळे संत आहे, साधू संत आहे, सज्जन आहे. ह्यांच्या हृदयाला खरं वाटतं आहे. का खरं वाटतं आहे? का खरं वाटतं आहे? कारण माझ्या गुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्या बीजाला अंकुर फुटले तेच मी बोलतो आहे. याच्यात माझं काय आहे? पुन्हा तीच ओवी. मी तो हमाल भारवाही. मी फक्त हमाल आहे. माझे शब्द आहे ते श्रोत्यांच्या, सज्जन श्रोत्यांच्या हृदयाला भिडतात आहे, हृदयाला स्पर्श करतात आहे, त्यांना ते खरे वाटतात आहे. कारण ही माझ्या गुरुचीच कृपा आहे, माझं काहीच नाही. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जी. असं श्रीरंग सांगत आहे, असं श्रीरंग सांगत आहे, तेच आता मी तुम्हाला सांगतो असं संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं. पुन्हा एकदा अर्थ पहा. माऊली म्हणतात आहे, माझ्या मुखावाटे जे जे शब्द बाहेर पडतात ते सज्जन श्रोत्यांना खरं वाटतं आहे, म्हणजे त्यांना हे तत्त्वज्ञान वाटतं आहे. हे असो म्हणजे आता हा विषय राहू दे. हे असो. पुढे श्रीरंगे सांगे श्रीरंगे बोलिले जे. आता श्रीरंग पुढे काय सांगणार आहे ते सांगतो. श्रीरंग म्हणजे कृष्ण पुढे काय सांगणार आहे ते मी आता सांगतो असं संजय यांनी धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 494. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साटो वाटी आघवे चित्ताची या. सुंदर ओवी आहे पुन्हा. परी ते मनाच्या कानी ऐकावे म्हणजे मनाचे कान करून ते ऐकायचं आहे. संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं आहे की आता श्रीरंग पुढे काय बोलेल ते मी सांगतो, पण ते मनाचे कान करून ऐक रे धृतराष्ट्रा. मनाचे कान करून ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे.
आणि बुद्धीच्या डोळ्यांनी ते पाहायचं. तुला डोळे नाही आहे धृतराष्ट्राला, म्हणून बुद्धीच्या डोळ्यांनी ते पाहायचं आहे. हे साठोवाटी आघवे चित्ताची. आणि ही साठोवाटी म्हणजे मोबदला, चित्ताचा मोबदला करायचा आहे. म्हणजे चित्त मला द्यायचं आहे, म्हणजे परब्रह्माला चित्त द्यायचं आहे आणि त्याच्या मोबदल्यात अर्थ घ्यायचा आहे कृष्णाच्या बोलण्याचा. म्हणजे आता कृष्ण जे पुढे निरूपण करणार आहे 7व्या अध्यायात, ते मनाचे कान करायचे, पंचप्राण मनात आणून ऐकायचं आहे. पाहायचं कसं? बुद्धीचे डोळे लावून पाहायचं आहे. आणि मग अदलाबदल म्हणजे मोबदला कसा करायचा आहे? मोबदला करताना त्याच्या मोबदल्यात कृष्णाला चित्त द्यायचं, आपलं चित्त कृष्णाला देऊन टाकायचं आणि त्या बदल्यात कृष्णाच्या निरूपणातला अर्थ आपण मनात धारण करायचा. असं साठोवाटी म्हणजे असा अदलाबदल करायची. अदलाबदल म्हणजे भक्तांनी कृष्णाला चित्त द्यायचं आहे, कृष्णाच्या निरूपणातला अर्थ आपण घ्यायचा आहे. याला साठोवाटी म्हटलेलं आहे. चित्ताची या ओवी क्रमांक 495. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते, हे रिझविल आयणी ते सज्जनांची. अवधानाचे निहाते म्हणजे अवधानाच्या निमित्ताने एकाग्र मन करून नेयावे हृदय आतवते, हृदयाच्या आत न्यायचं आहे, चित्तात साठवायचं आहे. भगवंताचं 7व्या अध्यायातलं निरूपण चित्तात साठवायचं आहे. हे रिझविल आयणी ते सज्जनांची. आणि हे संत सज्जनांना आयणी ते रिझविल, मनाला, आयणी म्हणजे मन, सज्जनांच्या मनाला ते नक्कीच तृप्त करेल. रिझविल कुठलं? 7व्या अध्यायातलं. 7व्या अध्यायात जे सांगणारे भगवंत ते एकाग्र चित्ताने हृदयाच्या आतमध्ये न्यायचं आहे. सज्जनांच्या हृदयाला ते नक्कीच प्रसन्न करेल, तृप्त करेल. सज्जनांचा शब्द वापरला आहे. श्रद्धाशील असतात, अस्तिक असतात, नास्तिकांच्या मनावर काहीच परिणाम होणार नाही, पण सज्जनांच्या मनाला ते तत्त्वज्ञान 7व्या अध्यायातलं मात्र प्रसन्न करणारं आहे, तृप्त करणार आहे. ओवी क्रमांक 496. हे स्वहिता ते निवविती, परिणामा ते जीवविती, सुखाची वाहती लाखोली जीवा. हे कसं आहे निरूपण? ह्या बोलाची म्हणजे निरूपणातल्या बोलांची स्वहिता ते निवतली, स्वहिताची तळमळ शांत होते, आत्मोन्नतीची तळमळ शांत होते. हे निरूपण ऐकलं की आत्मोन्नती साधायची असते, परब्रह्मानंद साधायचा असतो, ती तळमळ शांत होते. आणखी काय होतं? परिणामा ते जीवविती, ब्रह्मस्थितीच्या परिणामाचा आपल्याला अनुभव येतो. सुखाची वाहती लाखोली जीवा, आणि जीवाला आत्मसुखाचं लाखोली देतात, म्हणजे अमाप आत्मसुख या निरूपणाने मिळतं. ह्या 7व्या अध्यायाच्या निरूपणाने काय होणार आहे? स्वहिताची आत्मोन्नतीची तळमळ शांत होणार आहे, आत्मानुभव येणार आहे, आत्मशांतीचा अनुभव येणार आहे, परिणाम दिसणार आहे त्याचा, आणि सुखाची लाखोली म्हणजे अमाप सुख या निरूपणामुळे मिळणार आहे. ओवी क्रमांक 497. कळस ओवी आहे श्रोते हो. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे, नागर बोली जेल विनोदे, ते वोवियेचे नि प्रबंधे सांगेन मी. आता भगवान कृष्ण काय करताने? श्री मुकुंदे म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला नागर बोली जेल विनोद, नागर म्हणजे निरूपण, विनोदे म्हणजे सुंदर, सुंदर निरूपण आता याच्या पुढे करणार आहे. तेच मी ओवियेचे नि प्रबंधे, ओवीच्या प्रबंध करून मी ते तुम्हाला सांगणार आहे. माऊली सांगतात हे वाक्य की 7व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सुंदर निरूपण करतील, ते मी तुम्हाला ओवियेचे नि प्रबंध म्हणजे रचना, ओव्यांची रचना करून ते मी तुम्हाला सांगेल. कृष्ण अर्जुनाला 7व्या अध्यायात उत्तम निरूपण करतील, ते मी तुम्हाला ओवीच्या स्वरूपात सांगणार आहे. संजय सांगतोय धृतराष्ट्राला की मुकुंद म्हणजे कृष्ण अर्जुनाला सुंदर निरूपण 7व्या अध्यायात करेल आणि ते ओव्यांच्या रचना करून मी तुम्हाला सांगेल, असं ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना म्हणताय. असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. माऊली आहे, प्रवचन करताय ज्ञानेश्वरीचं, तर श्रोत्यांना सांगतात ते की 7व्या अध्यायात कृष्णाचं निरूपण सुंदर असेल, त्यावर ओव्यांची रचना करून तुम्हाला मी सांगेल. इथे ज्ञानेश्वरी संपली आहे श्रोते हो. आपण माऊलींचा गुजर करूया. ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. गजर केला की मनाला शांत वाटतं. कृतज्ञतापूर्ण कळसापुढे आपण नतमस्तक होऊया आणि
आता गीतामाईचं उपनिषद वाक्य आणि ज्ञानेश्वरीचं उपनिषद वाक्य एकत्र म्हणून मी आज ह्या 6व्या अध्यायाची इथे समाप्ती करते आहे, उपसंहार करते आहे. आधी गीतेचं आपण उपनिषद वाक्य म्हणूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. ओम श्री हरये नमः. हरये नमः. हरये नमः. आता ज्ञानेश्वरीचं उपनिषद वाक्य म्हणायचं आहे आपल्याला. ज्ञानेश्वरीचं इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री ज्ञानेश्वर महाराजाय अर्पणमस्तु. तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. श्रोते हो, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, परब्रह्माच्या असीम कृपेने, माऊलींच्या कृपेने, श्रीकृष्णाच्या कृपेने 6व्या अध्यायाची समाप्ती झालेली आहे. यानंतर आपण 7वा अध्याय योग्य वेळेला सुरू करणार आहोत. आज इथेच थांबूया. असंच सहकार्य ठेवा. इत्यलम.